तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत क्रिएटिव्ह ट्रान्सपरंट पेजची डिझाईन. ह्या अशा प्रकारचा क्रिएटिव्ह ट्रान्सपरंट पेज असणार आहे. ही डिझाईन बघून घ्या. हे आपण पूर्णपणे ह्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ब्रश, जो बॅकग्राऊंडचा ब्रश आहे तो कसा तयार केलेला आहे, त्यानंतर फोटो कोणकोणते वापरले आणि त्यानंतर टेक्स्ट कशा पद्धतीने वापरला आहे तोही बघूयात. तर वेळ न घालवता चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर ट्रान्सपरंट पेज जो असतो तो आपला जो अल्बम असतो त्याचा नेमका हाफ पेजेस असतो. म्हणजे 12x36चा जर अल्बम असेल तर आपला ट्रान्सपरंट पेज 12x18चा असणार आहे. तर इथे मी ऑलरेडी बॅकग्राऊंड वगैरे सगळं बनवून ठेवलेलं आहे. आता फक्त आपल्याला इथून सुरुवात करायची, जिथून आपल्याला बॅकग्राऊंडचा ब्रश कसा तयार करतात तो बघायचा आहे आपल्याला इथे. तर सगळ्यात आधी मी इथे आपले जो ब्रशचा सेक्शन आहे तिथे जाऊन मी सगळे जेवढे लागणारे ब्रश आहेत तेवढे इथे सिलेक्ट करतो. तर मित्रांनो इथे बघून घ्या, मी सर्व प्रकारचे जेवढे आपले ब्रश आहेत तेवढे इथे सगळे सिलेक्ट करून घेतले. त्यानंतर मग मी जो रिझोल्युशन आहे तो मी सध्या इथे वाढवून घेतोय. तुम्हाला रिझोल्युशन वाढवण्याची जी व्हिडिओ आहे ती ऑलरेडी बनवली आहे, कशा पद्धतीने तुम्ही रिझोल्युशन वगैरे वाढवू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे सिलेक्ट कलरमध्ये जाऊन तुम्ही त्यानंतर जो बॅकग्राऊंड आहे जो रिझोल्युशन वाढवल्यानंतर तो नंतर रिमूव्ह करू शकता. तुम्ही इथे बघू शकता ते व्हिडिओमध्ये मी कट केला आहे तो पार्ट, कारण तो ऑलरेडी व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करतो ते. तर त्यानंतर इथे बघून घ्या, मी अशा प्रकारचे जे वेगवेगळे ब्रश आहेत ते सगळं एकत्र मिक्स करून त्यानंतर मग त्यांना मर्ज केलं आणि नंतर मग त्यांना एक सॉलिड कलरची लेअर देऊन त्याच्यावरती आपण क्रिएट क्लिपिंग मास्क करून इथे बनवलेली आहे. आणि त्यानंतर मग मी त्याच्यावरती एक जो सॉलिड कलरचा आहे तो इथे लेअर आहे तो तयार केला आहे. त्यानंतर मित्रांनो मी काय केलं, इथे एक जी रिकामी लेअर आहे ती अशी तयार केली फोटोशॉपवर. त्यानंतर मी त्याच्यावरती जो ब्रश आहे तो मी ब्लॅक कलरचा ब्रश आतून त्या ब्रशचा जो बॅकग्राऊंड आहे त्याच्या आतमध्ये क्लिप केला आणि नंतर मग जे एजेस आहेत, जे बॉटम साईडचे एजेस आहेत तिथून मी थोडा तो ब्रश आहे तो इथून मारायला सुरुवात केली, जेणेकरून आपले जो पुढे आपण जो पोस्टर बनवणार आहोत त्याला आपल्याला योग्य प्रकारची डेप्थ अशी त्या ब्लॅक कलरमुळे मिळेल. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा जो आपण ब्लॅक कलरचा जो हलका ब्रश आहे तो इथून आपण देतोय. तर मित्रांनो इथे तुम्ही एक काम करू शकता, तो म्हणजे आपण ब्रश वगैरे आहे ते वेगवेगळे ब्रश वगैरे आपण इथून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मी इथे आणखीन एक टेक्स्चर देण्यासाठी काय करतो, इथे मी क्रॅकचा जो ब्रश आहे तो इथे मी सर्च करतो आणि त्यानंतर मला योग्य वाटणारा जो क्रॅकचा ब्रश आहे तो मी इथे थोडासा असा बॅकग्राऊंडला देतो, जेणेकरून आपल्याला एक टेक्स्चर असा मिळेल, क्रॅकवाला वॉल टाईप असा टेक्स्चर मिळेल. तर इथे बघून घ्या आपला जो टेक्स्चर आहे तो इथे तयार झालेला आहे. त्यानंतर मी काय करतो, त्या ब्रशवरती जो आपला लेन्स फ्लेअरचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे जो इमेज आहे PNG ती इथे क्लिक करून त्यानंतर मग त्याचं वेगवेगळे जे ब्लेंडिंग मोड आहेत ते तुम्ही इथे मर्ज करून बघू शकता. तर अशा पद्धतीने जो ब्लेंडिंग मोड आहे तुम्ही इथे चेंज केला आहे आणि त्यानंतर मग तुम्ही बघू शकता इथे स्क्रीनमध्ये ठेवल्यानंतर तो एकदम असा फेड टाईप झाला आहे. त्यानंतर इथे तुम्ही त्याची ऑपेसिटी कमी करून आणखीन असा प्रॉपरली असा तुम्ही तो व्हिजिबल करू शकता, जेणेकरून तुमचा जो इमेज आहे ती एकदम अशी वेगळी वाटणार नाही. तर त्यानंतर मित्रांनो मी काय करतो, इथे सिम्पली आणखीन एक लेअर तयार करून एक व्हाईट कलरचा आणखीन एक जो लेन्स प्लेअर आहे तो ॲड करतो, जेणेकरून एक योग्य प्रकारचा बॅकग्राऊंड आहे तो आपल्याला इथे तयार होईल आणि त्याच्यामध्ये जो फोटो आपला मर्ज होणार आहे तो आपल्याला योग्य प्रकारे असा दिसेल. त्यानंतर मित्रांनो इथे बघा, आता मी जो असा पूर्ण तो व्हाईट आहे तो इथे ॲडजस्ट करून घेतला आहे. सॉफ्ट लाईट त्याचा जो ब्लेंडिंग मोड आहे तो ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे थोडंसं जो व्हाईटचा कलरची जी लाईट होती ती थोडी कमी झाली. त्यानंतर मी काय करतो, इथे बॅकग्राऊंडचा जो कलर आहे तो इथे ग्रीन कलर करून घेतो, कारण जो आपला बॅकग्राऊंडला मर्ज होणारा फोटो आहे त्याचा ऑलरेडी जो बॅकग्राऊंड असणार आहे तो आपला ग्रीन असणार आहे. त्यामुळे मी इथे जो बॅकग्राऊंड आहे तो इथे ग्रीन करून घेतला आणि त्यानंतर ती जी व्हाईट लाईट आहे जी आपण तयार केली होती ती इथे अशी प्रॉपर अशी ॲडजस्ट करून घेतली. आता मित्रांनो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे जो फोटो आहे तो आपल्याला इथे मर्ज करायचा आहे. तर तो फोटो बघू शकता मी इथे ऑलरेडी आणून घेतला, तो पार्ट आहे तो आणण्याचा आहे तो मी इथून कट केला होता. तर हा फोटो मी इथे आणून त्यानंतर तो फोटो आहे तो इथे बॅकग्राऊंडला क्लिप केला आणि नंतर मग त्याला मर्ज केला. आता आपल्याला तो जो फोटो आहे तो आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे खालीवर, म्हणजे जे लेअर झालेले आहेत. तर तुम्ही त्यांना आधी आपण मर्ज करताना तुम्ही एक नाव वगैरे देऊन ठेवा कोणकोणती लेअर आहे, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. जेव्हा तुम्ही लेअरमध्ये नवीन वगैरे असतं त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होते कोणती वगैरे लेअर असते, किंवा तुम्ही थंबनेल साईज वाढवल्यानंतर सुद्धा तुम्हाला वेगवेगळे लेअर आहेत ते तुम्हाला इथे दिसून येतील. तर मी इथे तो इमेज आहे जी आपले बॅकग्राऊंडचा जो कपल आहेत तर त्याची जी ब्राईटची इमेज आहे ती इथे मर्ज करून घेतले, सिम्पली मर्ज केलं आणि त्यानंतर त्याचा ब्लेंडिंग मोड आहे तो सॉफ्ट लाईट ठेवला आहे. त्यानंतर इथे मी बॅकग्राऊंडला आणखीन एक लेअर तयार करून त्याच्यावरती व्हाईट लाईट
आहे ती आणखीन थोडीशी इथे फेड करून घेतो आहे, कारण तिथे आहे तो ग्रूमचा फोटो आपला येणार आहे. तो मी ऑलरेडी कटआउट करून फोटो ठेवला आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने एक सिम्पल अशी व्हाईट लाईट आहे ती इथे ॲड करतो मी. त्यानंतर मग त्याची थोडीशी असं ब्लेंडिंग मोड चेंज करून इथे हे करतो. त्यामुळे आपल्याला ब्लेंडिंग मोड चेंज केल्यामुळे आपल्याला ऑपेसिटी पण कमी अशी करायची केली तरी चालते किंवा न केली तरी चालते. आता मी काय करतो इथे सिम्पली जो बॅकग्राऊंडसाठी आणखीन एक इमेज आहे, म्हणजे नेचर टाईप अशी इमेज आहे, ती त्या बॅकग्राऊंडला क्लिप आणि मर्ज करतो. तर इथे मी माझ्या इमेज सेक्शनमध्ये जाऊन फाईलमधून इथे मी एक इमेज सिलेक्ट करतो. आता बघा ही इथे आपल्याला एक इमेज मिळाली. ही इमेजचं मी रिझोल्युशन वाढवतो आणि नंतर मग त्या इमेजला मी त्या बॅकग्राऊंडवरती इथे मर्ज करायला सुरुवात करतो. आधी मी याची रिझोल्युशन आहे ते इथे वाढवून घेतो. तर हे बघा इथे रिझोल्युशन वाढवून घेतलं आहे मी. तर मित्रांनो आता काय करायचं, सिम्पली ह्या इमेजला इथून कॉपी करून नंतर मग आपल्याला इथे पेस्ट करायचं आहे त्या बॅकग्राऊंडवरती. आणि त्यानंतर मग तुम्हाला इथे लेअरवरती एकदम लास्टला जाऊन बॅकग्राऊंडच्या एकदम लास्टला न्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्याला तिथे मर्ज करायचं आहे. सिम्पली तुम्ही मास्किंग करून जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो तुम्ही तिथून इरेज करू शकता. इथे ब्लेंडिंग मोड आहे, तुम्ही लुमेन्सिटी ठेवतो आहे किंवा सॉफ्ट लाईट पण ठेवू शकता. इथे सॉफ्ट लाईट एकदम असं परफेक्टली मॅच झाला आहे, मर्ज झाला आहे. त्यामुळे इथे मी तो सॉफ्ट लाईट ठेवला आणि नंतर मग थोडं एजेसनी ब्रश मारला तर तो आपल्याला प्रॉपर भाग आहे जेवढा आपला विजिबल करायचा आहे तेवढा इथे दिसायला लागला आहे. आता काय करायचं मित्रांनो, सिम्पली आपल्याला इथे जो बॅकग्राऊंडचा कलर आहे तो इथे चेंज करून बघायचा आपल्याला एकदम योग्य वाटतो आहे. मला तरी पहिलाच कलर इथे योग्य वाटतो आहे त्यामुळे मी तोच ठेवतो आहे. तुम्ही कलरच्या किंवा फोटोच्या एन्व्हायरमेंटनुसार जर कलर चेंज करत राहिलात तर तुमचा जो ट्रान्सपरंट पेज आहे तो एकदम असा पॉप असा दिसेल आणि एकदम असं त्याला युनिक असा लुक येईल. तर आता काय करायचं मित्रांनो, इथे बघा मी असं इथे सर्व असं प्रॉपर ॲडजस्ट करून घेतलं आहे. आता सिम्पली मी जो ग्रूमचा फोटो आहे तो सिम्पली तिथे उचलून घेतो आणि त्यानंतर आहे तो तिथे तो सेट करतो त्या फोटोला. तर इथे बघा हा मी असा ग्रूमचा फोटो आहे तो इथे कटआउट करून घेतला आहे. आता सिम्पली मी याची कॉपी करतो आणि नंतर मग हा जो फोटो आहे तो सिम्पली मी त्या जो बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरती सेट करतो. तर इथे बघा मी हा तो सेट केला आहे. आता सिम्पली मी इथे काय करतो, सिम्पली Ctrl+U दाबून त्याचा जो सॅच्युरेशन आहे ते पूर्णपणे डाऊन करतो जेणेकरून फोटो आहे तो आपला पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट होईल. तर इथे मी प्रॉपर आधी ॲडजस्ट करून घेतो, त्यानंतर मग ती प्रोसेस आहे ती तिथे कंप्लीट करतो. तर इथे बघा सिम्पली हा फोटो मी इथे ॲडजस्ट केला आहे. आता बघा इथे Ctrl+U करून मी याचा जो सॅच्युरेशन आहे तो इथे डाऊन केला आहे. त्यामुळे आपला फोटो आहे तो पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये हे झालं आहे. त्यानंतर मी त्याची ऑलरेडी एक कॉपी करून घेतलेली होती, त्याची जी आहे ती Ctrl+L करून त्याची लेवल पूर्णपणे व्हाईट करून घ्यायचं आहे. ब्राईटनेस पूर्ण वाढवल्यावर तिची जी लेवल आहे ती पूर्णपणे व्हाईट होऊन जाईल. तर इथे बघा मित्रांनो, आणि सिम्पली त्याला ॲरोच्या मदतीने जर सिम्पली सरकवली तर त्याचे एजेस पण असे दिसतील. जो ट्रेंडिंग इफेक्ट आहे तो आपण इथे दिलेला आहे. तर इथे बघा आता एकदम युनिक असा लुक त्या असा पेजला आलेला आहे. आता सिम्पली काय करायचं, आपले जे पायांच्या खाली आहेत तो असा हवेत असल्यासारखं वाटतो, त्यामुळे तिथे आपल्याला असे शॅडो द्यायचे आहे. तर इथे काय करतो मी आणखीन एक लेअर आहे ती तयार करतो सिम्पली इथे, आणि नंतर मग त्याला असं ब्रशच्या सेक्शनवरती जाऊन त्याला सिम्पली इथे आपल्याला ब्लॅक कलरनी ब्रश द्यायचा आहे. तर इथे मी ब्रश सिलेक्ट केला आहे. आता काय करतो मी इथे पूर्णपणे बॅकग्राऊंडला जाऊन एक लेअर आहे ती इथे तयार करतो. तर सिम्पली काय करतो लेअर तयार करण्यासाठी हे आधी सर्व जे लेअर आहे ते इथे सेट करून घेतो. त्यानंतर बघा इथे मी एक लेअर बनवले. आता काय करतो मी इथे लेअर पूर्णपणे बनवण्यासाठी इथे सिम्पली आधी ब्रशचे हार्डनेस आहे ती इथे ॲडजस्ट करतो आणि त्यानंतर इथे ब्रशचा जो आपला एक अँगल आहे तो इथे सेट करून ठेवतो आहे. ब्रशचा असा अँगल आहे तो आपल्याला इथे प्रॉपर असा सेट करून ठेवायचा आहे. तर इथे बघा मित्रांनो, मी एकदम असा बारीक त्याला ब्रशला एकदम असा छोटा केला आणि त्यानंतर त्याच्या पायाखाली आहे तो असा हळूहळू असा मारतोय. तर त्यामुळे काय होईल, आपल्याला एकदम 2 वेळा आपल्याला ब्रश मारायचा. एक म्हणजे आपले एक लहान शॅडो तयार करायचे जी की आपल्याला डार्कमध्ये त्याच्या पायाखाली एकदम असा डार्क असा लुक येईल, आणि त्यानंतर दुसरा एक लेअर तयार करून आपल्याला थोडीशी अशी त्या सर्कलची साईज वाढवून आपल्याला थोडीशी साईज वाढवायची आहे त्या सर्कलची, आणि एक मोठी अशी शॅडो तयार करायची आणि त्याच्या ऑपिसिटी कमी करायची जेणेकरून आपली जी शॅडो आहे ती एकदम अशी रिअल अशी वाटेल. तर इथे बघा मी तेच करतो. इथे सिम्पली त्याची साईज वाढवले आणि नंतर मग मी काय करतो,
सिम्पली ती शॅडोची जी ओपेसिटी आहे ती इथे कमी करू शकतो. आता बघा इथे मित्रांनो, ती जी आपली शॅडो आहे ती एकदम असा युनिक असा आणि एकदम रिअलिस्टिक अशी ती शॅडो वाटते आणि आपल्या पेजला सुद्धा एक युनिक असा लुक आला आहे. इथे बघा मित्रांनो, आपल्या ह्याला जो पेज आहे त्याला एकदम असं युनिक लुक आला. आता काय करतो मी लास्टला त्या बॅक साईडला एक टेक्स्चर ॲड करतो, जेणेकरून आपला बॅकग्राऊंड आहे तो पूर्णपणे व्हाईट आणि प्लेन नाही दिसणार. तर इथे मी सिम्पली एक टेक्स्चरवाला बॅकग्राऊंड इथे सर्च करतो आहे. तर इथे बघूया तो जर मिळाला तर इथे मी तो टेक्स्चरवाला बॅकग्राऊंड आहे तो ॲड करणार आहे. तिथे सिम्पली स्क्रोल करतो आहे मी खाली. इथे बघा तो आपल्याला बॅकग्राऊंड मिळाला आहे. अशा प्रकारचा बॅकग्राऊंड मी इथे सिलेक्ट केलेला आहे आणि तो मी सिम्पली त्या जो आहे तो बॅकग्राऊंड आहे आपल्या पेजचा त्याच्यावरती मी नेऊन ठेवणार आहे. आता इथे सिम्पल मी Ctrl V करतो आणि त्याला त्या बॅकग्राऊंडला तो पेस्ट करतो. आणि त्याचं जो आपल्याला त्याची जी ब्लेंडिंग मोड आहे तो लुमिनिसिटीमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला तो एकदम असा ब्लॅक अँड व्हाईट लुक देईल आणि बॅकग्राऊंडला सुद्धा एक टेक्स्चर मिळेल. तर इथे बघा मी तो सिम्पली बॅकग्राऊंडचा जो टेक्स्चरचा जो बॅकग्राऊंड आहे तो मी इथे पूर्णपणे सेट केला आहे. तर आता मित्रांनो मी काय करतो, इथे आपला जो टेक्स्ट जे तयार करून ठेवले होते ते सगळे मी इथे ओपन केले आहेत आणि ते टेक्स्ट आहेत ते सिम्पली मी तिथे ॲड करतो. तर मित्रांनो इथे बघा मी आधी टेक्स्ट ॲड करत होतो पण ते मला एवढे आवडले नव्हते. त्यानंतर मी दुसरे टेक्स्ट आहेत जे आपले तयार करून त्या टायपोग्राफी आपली तयार करून ठेवली होती ती मी इथे ओपन केले. टेक्स्ट वगैरे हे सगळे असे तयार असल्यामुळे आपल्याला जो पेज आपण जेव्हा बनवत असतो तेव्हा आपल्याला जास्त टाईम नाही लागत आणि सिम्पल 2-3 चेंजेस करून आपण ते टेक्स्ट आहे ते वापरू शकतो. तर मी इथे बघू शकता मी इथे सिम्पली ह्याचा कलर वगैरे सर्व चेंज करून घेतो, जेणेकरून त्या बॅकग्राऊंडवरती ते व्हिजिबल होतील. तर इथे मी खालचा जो बॉडी टेक्स्ट आहे तो सिम्पली मी व्हाईट करतो आणि त्यानंतर जे मेन टेक्स्ट आहे त्यांचासुद्धा कलर इथे चेंज करतो. तर जो आपला मेन वर्ड आहे त्याला मी सिम्पली इथे येलो कलर देतो, जेणेकरून तो बॅकग्राऊंडला असं शो होईल. पण खालचा आपला दुसरा पण वर्ड आहे तर त्याचा कलर वेगळा वाटतो आहे. त्यामुळे आपण काय करूया, सिम्पली ह्याच्या आधी टेक्स्ट आहे तो आपला फॉन्ट बदलूया आधी इथून. तर इथे बघा मी इथे सिम्पली हा कॅलिग्राफीवाला फॉन्ट जो आहे स्क्रिप्टवाला फॉन्ट तो इथे वापरला आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला इथे बघू शकता आपण इथे एक असा सोलमेटला एकदम असा युनिक असा लुक आला आहे. पण आता काय करायचं आहे आपल्याला मित्रांनो, इथे बघा इथे एक प्रॉब्लेम होतो तो म्हणजे आपले कलर मॅच नाही होत आहेत. तर सिम्पली मी काय करतो इथे त्या सोलमेटला वरती घेतो जर असं. इथे बघा याला सिम्पली असं वरती घेतलं आहे मी. सिम्पली असं इथे ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला. इथे बघा तो ॲडजस्ट झाल्यानंतर त्या येलो जो कलर आहे त्याच्यावरती तो आपल्याला दिसत नाही. तर सिम्पली काय करायचं आहे त्याचा कलर आपल्याला चेंज करून बघायचा आहे. तर येलोवरती तो व्हाईट पण एकदम असा नीट दिसत नाही. त्यामुळे मी काय करतो आपला जो बॅक साईडचा कलर आहे तो इथे चेंज करून घेतो आणि त्यानंतर मग सोलमेटचा कलर आहे तो येलो ठेवून बघतो, जेणेकरून त्या रेडवरती जो येलो कलर आहे तो एकदम असा प्रॉपरली असा शो होईल. आता इथे बघा जो दोन्ही पण कलर आहेत ते आपले एकदम प्रॉपरली असे विजिबल होत आहेत आणि कोणता पण असा टेक्स्ट हाईड झाल्यासारखा नाही वाटत आहे. तर सिम्पली मी त्या रेडला थोडासा रेड न ठेवता एकदम थोडासा असं त्याच्या खालचा कलर आहे तो रेडचा इथे सिलेक्ट करतो आहे. तर इथे बघा मित्रांनो मी तो जो रेड कलर आहे तो इथं सिम्पली थोडासा इथे डार्क करून घेतला आहे आणि त्यानंतर सिम्पली मी इथे ओके करतो आहे. आता काय करतो मित्रांनो मी ह्याला ना सिम्पली अशी एक शॅडो देतो, व्हाईट कलरची शॅडो, आणि जेणेकरून आपला जो मेन वर्ड आहे तो एकदम असा शो होईल. तर मी इथे ड्रॉप शॅडो आणि इथे व्हाईट कलर ॲड केला आहे. आता त्या जो व्हाईट कलरची जी शॅडो आहे ती आपल्याला इथून त्याचा अँगल थोडासा असा सेट करायचा प्रॉपर. तर तुम्ही इथून माऊस पकडूनसुद्धा त्या शॅडोवरती क्लिक करूनसुद्धा ॲडजस्ट करू शकता आणि इथून अँगलसुद्धा ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही त्याची ओपेसिटी कमी करा आणि त्यानंतर बघा इथे आपल्या जो पेज आहे त्याला एकदम असा युनिक असा लुक आला आहे. आता मी ह्याचे पूर्ण लेअर मर्ज केले. आता काय करतो मी ह्याला सिम्पली याचा जो कॉन्ट्रास्ट वगैरे आहे तो इथे सेट करतो, जेणेकरून आपला प्रिंटिंगला आपला जो सब्जेक्ट वगैरे आहे ते एकदम असे प्रॉपर असे विजिबल होतील. तर सिम्पली मी इथे कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये जाऊन त्याला प्रॉपर अशी सेट करतो. इथे कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये आल्यानंतर तुम्ही याचा कॉन्ट्रास्ट वगैरे सेट करू शकता. थोडीशी हायलाईट जर जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी करू शकता. सिम्पली तुम्ही वेगवेगळे जे प्रीसेट असतात ते सुद्धा वापरू शकता, जेणेकरून आपल्या पेजला एकदम असा युनिक असा लुक येईल. पण इथे ते प्रीसेट वगैरे वापरण्याची एवढी गरज नाही वाटत, कारण ऑलरेडी आपला पेज आहे तो एकदम कॉन्ट्रास्ट थोडासा सेट केल्यावरती आपला एकदम पेज आहे तो आपला एकदम तयार झाला. एवढी पण काही गरज नाही. तर ही आपली व्हिडिओ इथपर्यंतच होती. हा पेज आवडला असेल, ही डिझाईन जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.